ब्राह्मरी दाखव असं करायचं आणि त्याच्यामध्ये खरंच बदल पडला. खरंच बा कफज प्रकृतीचा होता, पण तो थोडासा चंचल झाला. अतिशय स्लो होता, परंतु थोडा चंचल झाला. लवकर ऍक्टिव्ह झाला. उठायला लागला, अभ्यास करायला लागला, कामं पटपट करायला लागला. आणि त्याच्यामध्ये एक काय ही होती बघा, की एक काम जरी 10 वेळेस जरी सांगितलं तरी तू पटकन उठून करायचं नाही. पटकन उठायचं नाही. म्हणजे असे असतात, आपण सहजच आपल्या ह्यांना म्हणतो बघा, आपल्या घरातील मुलांना म्हणतो बघा, लहान मुलं जी असतात, एक काम 10 वेळेस जरी सांगितलं तरी ते पटकन हम्म. उठत नाहीत, करत नाहीत. म्हणजे हे लहान मुलं सुद्धा कफज प्रवृत्तीखाली असतात. आणि मोठे तरुण लोक कशामध्ये असतात? पित्तज प्रकृतीमध्ये असतात. आणि वयस्कर जे असतात ते वातज. म्हणजे हा विषय वेगळा आहे. पण मग त्या प्राणायामामुळे 3 महिन्याच्या अभ्यासामुळेच त्याच्यामध्ये वेगवेगळे फरक जाणून आले. ते मला आता लक्षात आलं. म्हणजे याच्यामुळं की बाबा आपल्या प्रकृतीवरती सुद्धा थोडाफार म्हणजे परिणाम होऊ शकतो. आणि मूळ प्रकृती बदलता येत नसते बघा. मूळ प्रकृती जी जन्मजात प्रकृती असते, 3 प्रकृतीपैकी एक प्रकृती प्रधान असते. एक कोणाचा प्रत्येकामध्ये एक कोणाच्या मध्ये गुण. पित्त प्रधान असतं, त्याच्यामध्ये कफ असतं, कोणाच्यात वात असतं, त्याच्यामध्ये प्रधान असतं. आणि त्याच्याशी निगडीत विकार सुद्धा त्याला होत असतात. समजा कफज असेल तर वारंवार सर्दी होणं, घसा दुखणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात. मग मूळ प्रकृतीत बदल होत नाही असं आयुर्वेद म्हणतं. परंतु प्राणायामानं त्याच्यामध्ये सुद्धा आपण बदल करू शकतो असं मला वाटतं बरं का. माझं मत आहे, माझ्या अनुभवातून. इतरांचं तज्ज्ञांचं मत काय आहे मला माहित नाही. तर माझ्या तर मतानुसार सांगता येतं की त्याच्यामध्ये नाही, सुद्धा आपण बदल. म्हणजे प्राणायामामुळे त्रिगुणाचं जे विषमता झालेली असते ते संतुलन होतं. म्हणजे त्याच्यामुळे ते तुम्हाला कसं वाटतं, असं माझं मत आहे. बरोबर माझ्या मते. प्राणायाम प्राणायाम केल्याने त्यांची साम्यावस्था टिकवून ठेवते. हा. बस. कारण त्याच विषमता झाली की व्याधी सुरू होतात किंवा इतर दुष्परिणाम सुरू होतात ना. पण त्याचं संतुलन प्राणायामामुळे होतं, म्हणून ती पूर्वत प्रकृती होती. वात पित्त आणि कफ हा. तिघांचं किंवा नियंत्रण हा, सम नियंत्रित ठेवतात. राहतात. त्रिदोष सम ठेवण्याचा असा एक विषय आहे त्याच्यामध्ये. हम्म. ठीक आहे. म्हणजेच विषय कशावरून गेला बघा तिकडे, की शीतली असेल, शीतकारी असेल, चंद्रभेदी असेल, रागीट लोकांना खूप गुणकारी आहे बरं का. हे आक्रमक असतात. नुसतं चेहरा जरी पाहिलं तरी आपल्याला त्याला बोलावं असं वाटत नाही. त्याच्याकडे काम घेऊन तर जावंच वाटत नाही. अशी पण काय तमोगुणी. असतात. हा. मग हा बघा, तर गुण वेगळे बघा. सत्व, तम ह्यांचे पण वेगवेगळे हे असतात. हा. आणि त्या सत्वरजतम. गुणावरती सुद्धा परिणाम होतो योगाचा. होतो होतो. सत्व, रजतम ह्या गुणावरती सुद्धा योगाचा परिणाम होतो. म्हणजे व्याप्ती प्राणायामाचा. खूप मोठी आहे. हो. आपल्याला ती व्याप्ती याच्यामध्ये बघायची आहे. योगा काय पुढे काय आहे बघा तुम्हाला. काय तर आहे हो. शेवटचा मॉड्यूल आहे तुमचा कोणता तर. योगा थेरपी का काय तर आहे. मग त्याच्यामध्ये योगाची व्याप्ती असा एक पॉइंट आहे. आणि योगाच्या व्याप्तीमध्ये परत ते बघायचं आपल्याला, कशा कशावरती त्याची व्याप्ती आहे. त्रिगुण, त्रिदोष, पंचकोश असं वेगवेगळा भाग आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग असे चिडचिडेपणा करण्यासाठी, कमी करण्यासाठी सुद्धा आपण योगाचा वापर करू शकतो. आणि बांधिलकी एकमेकांमधली वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला योग त्या ठिकाणी मदत करणार आहे. एकंदरीतच आपले ह्याच्यातले पॉइंट संपतात बघा इथं. आपला राहिलाय काय त्यातला. याच्यातला कुठला राहिला नाही, संपलीत सगळेच. फक्त पॉइंट मात्र लिहून घेत जावा बरं का. किती 5, 6, 7 एक एका याच्यामध्ये आपल्याला होतात पॉइंट. म्हणजे पुन्हा लक्षात ठेवायला पण तुम्हाला सोपं जातं. आणि आठवायला सुद्धा सोपं जातं परीक्षेमध्ये सुद्धा. हं, ठीक आहे. तर पुढचा एक भाग बघूया. पुढचा नवीन पॉइंट आहे तुमचा. हं. आता कशामध्ये आलो बघा. शेवटचा पॉइंट आहे या मॉड्यूल मधला तुमचा, योगा फॉर स्ट्रेस मॅनेजमेंट अँड रिलीज. ताण व्यवस्थापन आणि मुक्तीसाठी योगाभ्यास. मग पहिल्या ह्याच्यामध्ये पण आपण बघितलं होतो सेमिस्टरमध्ये, ताणतणाव व्यवस्थापन योगानुसार असं बघितलं होतं.
याच्यात वेगळे पण काय असेल आता मग? दोन्ही मध्ये वेगळे पण काय असेल असं तुम्हाला वाटतं? सांगता येईल काय? सांगा आता, तुम्हीच आता सगळे विसरून गेले. दोन्ही मध्ये काय फरक सांगता येईल? एक मिनिट हा. बघा, आपण गेल्या ह्याच्यामध्ये सुद्धा याच्यापासून सुरुवात केली होती आपण. कशापासून? यम नियमांपासून. बरोबर आहे. प्रत्येक मॉड्यूल मध्ये आपला योगा फॉर स्टुडंट असेल, योगा फॉर स्पोर्ट असेल किंवा योगा फॉर इंडस्ट्रीज असेल, प्रत्येक याच्यामध्ये आपण योगा घेताना यम नियमापासून सुरुवात करतो. बरोबर आहे. यम नियमानंतर पार सुरुवात शेवटच्या ह्याच्यापर्यंत आपण एकेका पायरीनं चलत जातो. मग आता याच्यामध्ये सुद्धा यम नियमामधला एक भाग, काही भाग बघायचा आहे. आता काय काय आहे तो यम नियम हे तर सांगता येईल? बघून सांगा, बघून सांगा. यम, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. परिग्रह. हा. आणि आता याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो बघूया अहिंसेचा. काय म्हणले अहिंसेमध्ये? तर बघा, काया. आता अहिंसा म्हणले की आपल्या डोळ्यासमोर कुठलं चित्र उभं राहतं? हिंसा, अहिंसा किंवा हिंसा. हिंसा म्हणले की डोळ्यासमोर कुठलं चित्र उभं राहतं? कशात चित्र उभं राहतं? मारामारी करणे हा, किंवा दुसऱ्याला काही मारामारी. त्रास देणे. हा, मारामारी, चाकू, बर्च्या, बॉम्ब, गोळी, बंदूक, तलवार, असं थोडक्यात पटकन असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. बरोबर आहे. मग फक्त इतक्या पुरतच ते चित्र आहे का? तर त्याच्या नाही. पुढे जाऊन सुद्धा आहे. म्हणजे काय? आता एखाद्याला कायेनं त्रास देणे म्हणजे काय? मारामारी करून, मारून त्रास देणे. शारीरिक. आणि एखाद्याला वाचेनं त्रास देणे, काया वाचा म्हणजे काय? आता थोडक्यात तिथे एक सुंदर असं उदाहरण आपण समजण्यासारखं सगळ्यांना देऊ शकतो. सासू सुनेचं उदाहरण आपण देऊ शकतो. बरोबर आहे का? सासू मारेल असं नाही, मारणार पण नाही, पण शब्द जे असतात त्याचे सगळ्यांचेच असतात असं म्हणायचं नाही आपल्याला, पण काही जणांचे म्हणूया. तर शब्द असतात ते थोडे दुखावणारे असतात. म्हणजे एक दोन जरी शब्द निघाले की सुनेच्या डोळ्यातून पाणी येतं पटकन. म्हणजे हा कसला भाग झाला? कशानं दुखवलं गेलं तिला? वाचा. शब्दानं दुखवलं, वाचेनं दुखवलं गेलं, वाणीनं दुखवलं गेलं. म्हणजे असंच, असेच प्रकार मग फक्त सासू सुनेमध्येच होतात का? नाही, बरेच नाही. ठिकाणी होतात. कार्यालयात पण होतात. बरोबर आहे. हम्म. तसंच आठवलं म्हणून आम्हाला एक सर जी होती ती बघा, एवढे स्ट्रिक्ट होते, एवढे स्ट्रिक्ट होते की त्यांच्या पुढे जो बी माणूस जाईल त्याला रडवल्याशिवाय सोडायचे नाही ते. एवढे स्ट्रिक्ट होते. म्हणजे बोलून शब्दानं. आलं का लक्षात? किंवा काही अधिकारी असतातच तसे, की सहज त्यांचं बोलणं जे असतं ते सपई नसतं, टोचून बोलणं असतं, घालून कुचकं बोलणारे. पाडून घालून पाडून बोलणं असतं, टोचून बोलणं असतं. असा वेगवेगळा भाग आहे. मग सहजच स्त्रिया वगैरे तर राहिल्या की मग पटकन ते रडतातच लगेच, त्यांना सहन होत नाही. मग असा भाग जो आहे तो कशामध्ये येतो? वाचेमध्ये येतो. वाचित.
मग आणखीन एक भाग आहे, मने, काया वाचा मने, मन. मनसा. मनानं कसं त्रास देत एखाद्याला, कसं देता येईल सांगा बरं त्रास मनानं. मानसिक त्रास देणे. आता कायेनं द्यायचं म्हणलं तर आपण मारून देतो, बरोबर आहे. हम्म. वाचेनं म्हणलं तर बोलून, शब्द शब्दाचा मारा त्याच्यावरती करतो, किंवा घालून पाडून बोलले, किंवा इतर गोष्टींमध्ये म्हणलं तर शिव्या देणे. आलं लक्षात? हे शब्द सुद्धा त्याच्यात हे आहेत. बघा, आणखीन एक ह्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की ह्याच्यानं केलेला मार म्हणजे घाव शब्दाने. तलवारीनं वगैरे कशा केलेला, तो भरून येतो असं म्हणतात. भरून हम्म. येतो. परंतु शब्दानं केलेला जो घाव आहे तो भरून येत नाही असं म्हणतात. तो तसाच शिल्लक राहतो हृदयामध्ये आपल्या. बरोबर आहे का? हम्म. म्हणजे तशी प्रसंग किंवा तशा अवस्थेनुसार असेल ते, बरोबर आहे. बोलण्यावरून वगैरे, म्हणजे एखाद्या व्यक्ती असं बोलतो ठेवणीचं की ते आयुष्यभर लक्षात राहील असं त्याचं बोलणं असतं. म्हणून ही त्याचा जी घाव शब्दाची, मनावर होतो. हा, मनावर हृदयावर घाव होतो तिचा. म्हणून बोलताना कधीही माणसानं बघा वाणी कशी असावी व्यक्तीची, तर एक मिनिट आहे त्याच्याबद्दल एक हे आहे, वाणी ऐसी बोलिये की मन का आपा खोय, असंच काय तर आहे, मला पूर्ण माहित नाही. आणि आवरण को शीतल करे और आपहो शीतल होय. म्हणजे काय हम्म. की असं वाणी बोलावी की आवरण को शीतल करे, म्हणजे पुढच्या व्यक्तींना सुद्धा ती थंडावा देणारी असावी. म्हणजेच काय, तर त्या व्यक्तीला ते बोलणं चांगलं वाटलं पाहिजे. आता बघा, एखादी गोष्ट आपण रागवून जी करू शकतो, तेच आपण लहान मुलांबाबतीत सुद्धा म्हणू शकतो, आपल्या घरातील लेकरांसाठी सुद्धा म्हणू शकतो, किंवा कर्मचारी एखाद्याला वागवत असेल त्याच्या बाबतीत म्हणू शकतो. एखादी गोष्ट आपण प्रेमाने पण करून घेऊ शकतो, आणि एखादी गोष्ट रागवून पण करून घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये निवड कशाची करायची ते आपण ठरवायचं, कशाची करावी निवड. बरोबर आहे. म्हणजेच हम्म. अं, असं बोलावं व्यक्तीनं की पुढच्याला समोरच्याला पण थंड ठेवलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात अर्थ तुम्ही समजून घ्या, आणि आपण सुद्धा शीतल राहिलं पाहिजे. पुढचा पण शीतल झाला पाहिजे ना, आपण पण शीतल झाला. एक एक अधिकारी असे असतात बघा, छान बोलतात, छान मार्गदर्शन करतात, त्या गोष्टीबद्दल सगळं समजावून सांगतात, की मग आपल्याला सुद्धा बघा, आपण सहसा धन्यवाद, थँक्यू असं कोणाला म्हणत नाही. परंतु जाऊ द्या, काय. एखाद्यानं आपल्याला अशी चांगली मदत केली की आपण सहजच आपल्या अंतःकरणातून भाव येतात. थँक्यू बरं का सर, धन्यवाद बरं का सर, असं आपण म्हणतो त्याला. बरोबर आहे. आपल्याला सवय नाही, परंतु त्या व्यक्ती पुढे गेलं आणि त्या व्यक्तीने आपल्याला इतकं छान समजावून सांगितलं, बोललं, की आपल्या हृदयातून आवाज आला की सर छान, बरं झालं बरं का, आम्हाला मदत केला तुम्ही, खूप छान झालं. असं म्हणजे बोलणं असं असावं व्यक्तीचं की रागिष्ट कर्मचाऱ्यासारखं असू नये. आणि ज्यावेळी आपण, आणि एक विशेष गोष्ट म्हणजे काय अधिकाऱ्याची बघा, सगळ्या कर्मचाऱ्यांना बांधून ठेवणं हे अधिकाऱ्याचं खरं लक्षण आहे. बघा, आता कर्मचारी म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कोणी कसा असतो, कोणी कसा असतो, कोणी लावालावी करणार असतो, कोण चाड्या करणार असतो. एक एक अधिकारी कसे असतात, ह्यानं सांगितलं काय करतात कर्मचारी बी बघा, कधी ह्याचं लावून देतात, कधी त्याचं लावून देतात. मग तशा अधिकाऱ्याला काय म्हणतात? लोकांचं ऐकणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणतात बोली भाषेत आपल्या? कच्च्या कानाचा. हा, म्हणजे याचं हम्म. ऐकून त्याच्यासारखंच करायचं, किंवा त्याचं ऐकून त्याच्यासारखंच वागायचं. म्हणजे तो इतरांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतोय आणि तशीच कृती करतोय, तशीच ऍक्ट करतोय. असं न करता बघा, आरोप कोणावरही असू द्या, आपल्या जवळच्या व्यक्तीवरती असू द्या किंवा लांबच्या व्यक्तीवरती असू द्या. मग बघा, अशीच पद्धत पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा अशीच पद्धत वापरली जाते. आता समजा तुम्ही एखाद्याच्या बाबतीत तक्रार घेऊन गेलात, सांगितलं गळगळ रडलात, असं केले, तसं केले, हे केले, मारले, असं केले, सांगितलं तुम्ही. परंतु तुमचं फक्त एकट्याचं ऐकून ते त्या व्यक्तीला त्याच्यावरती कारवाई करत नसतात. काय करतात मग? तुमचं सगळं ऐकून घेतात व्यवस्थित, बोलणं मन लावून लक्ष देऊन ऐकून घेतात, आणि मग तुमचं सांत्वन करून पाठवून देतात.
ठीक आहे आम्ही बघतो काय ते. मग पुन्हा काय करतात, दुसऱ्या पार्टीला बोलवतात, म्हणजे ज्याच्यात विषयी आपण तक्रार केली आहे. मग त्याच्या ऐकून घेतात. मग दुसरी पार्टी म्हणेल का हो, मी त्याला मारलोय, मी त्याला त्रास दिलोय, मी असं केलोय तसं केलोय, म्हणेल का हो ती पार्टी दुसरी? नाही ना, नाही. म्हणणारच नाही. त्यानं पण काय करतंय, त्यानं त्याच्या विरुद्ध सांगतंय की त्यानं मला असं केलंय, हे केलंय, तसं केलंय, त्यानं मी रडतंय, हे करतंय, ती करतंय. मग खरी कसोटी कुठं असते माहिती आहे का? दोघं पण आपली आपली बाजू आपल्याच बाजूने मांडतात, परंतु त्या दोघांमधलं खरं कोणाचं आहे हे शोधून काढणं ही खरी कसोटी असते त्या ठिकाणी. मग ते हम्म. कुठल्या, आता बघा, जो असतो, खोटा बोलणारा जो असतो, तो कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये तो सापडतोच. कुठं ना लूपहोल्स कुठं तो राहतात त्याच्या चुकतो. जबाबात कुठेतरी. हा, कुठंतरी तो चुकतो आणि सापडतो. म्हणजे तसंच आता अधिकाऱ्याच्या बाबतीत सुद्धा सर्वांना सम ठेवणे वगैरे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कायेनं त्रास न देणे, वाचेनं त्रास न देणे, आणि मनाने, म्हणजे मनाकडे आपण जायचं होतं. मनानं कसं त्रास देता येईल एखाद्याला, सांगा बरं. मनानं कसं त्रास द्यायचा एखाद्याला, मला त्रास द्यायचा एखाद्याला मनानं? त्याला मानसिक त्रास होईल अशी परिस्थिती निर्माण करणे. बर, आणखीन काही सांगता येईल? किंवा जी गोष्ट करणं आणखीन शक्य काय? नाही ती करायला सांगणे. बर. हं. चांगलं आहे, छान आहे. आणखीन आणि ती कमीत कमी वेळेत करायला सांगणे, म्हणजे तो एक मानसिक त्रासच होतो ना. म्हणजे आता त्याला अवघड काही जे परिस्थिती करून जो बाजूनं, कुठल्याही बाजूनं त्याला अडचणीत टाकणे आणि त्रास अडचणीत देणे, त्याला टाकायचं. हा. हम्म. त्रास देणे. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या विषयी वाईट चिंतने. आता हे कधी शक्य होईल? आपण एखाद्याला जे त्रास देतोय, बरोबर, आता तुम्ही म्हणलात की एखाद्याला वाईट परिस्थितीमध्ये टाकणे, घालणे, म्हणजे हम्म. हे अगोदर कुठं झालंय सगळं, खेळ कुठं झालाय हे सगळा त्रास देण्याचा? एखाद्या व्यक्तीबद्दल कामाच्या आपण प्लॅनिंग, राग एखाद्या व्यक्ती, राग आला पुढचा. कामाच्या कामाच्या ठिकाणी. नाही नाही नाही, ही सगळं चिंतन मनामध्ये झालं. हा हा हा. बरोबर आहे का? ग्राउंड कुठं आहे मनाने ह्याचं? ठरवलं ते सगळं. हा, ह्या मनाने ठरवलं काय करायचं ते. समोरच्याला काय करायचं ते मन मनामध्ये अगोदर प्लॅनिंग केलं, नंतर केलं तसं. मनाच्या ग्राउंडवरती प्लॅनिंग झालेली आहे, हा खेळ झालेला आहे, की अगोदर ठरवलेलं आहे की याला अशा प्रकारे त्रास द्यायचा आहे, त्याला तशा प्रकारे त्रास द्यायचा आहे. हे सगळं मनानं मध्ये ठरलेलं आहे. म्हणजे बघा, आपलं शास्त्र किती प्रगत आहे बघा, म्हणजे किती उच्च कोटीचे विचार करतंय शास्त्र आपलं. अहिंसा याच्यामध्ये फक्त त्यानं कायेनं त्रास देणं इथंच थांबत नाही. शास्त्र आपलं वाचेनं त्रास देणं हा पण भाग घेते त्याच्यामध्ये, आणि शेवटी येऊन कुठं थांबते, मनानं त्रास देणं, किंवा एखाद्या विषयी वाईट चिंतन, एखाद्या विषयी वाईट चिंतन, मर नाका काप नाका म्हणतो बघा एक एक जण मनामध्ये, हम्म. किंवा मनातून कळकळ होऊन एखाद्या विषयी हे करतात. परंतु हिंसा, अहिंसा या योगिक तत्वामध्ये कुठंपर्यंत त्याची स्टेज कुठंपर्यंत आहे बघा, की आपण मनात सुद्धा एखाद्या विषयी वाईट चिंतायचं नाही. मनात सुद्धा एखाद्या विषयी वाईट चिंतनाची, म्हणजे इतकी उच्च अवस्था त्या व्यक्तीची त्या अहिंसेमध्ये असली पाहिजे. आता याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकारचे व्यक्ती सापडतात. काही जण कायिक कायिक अहिंसेचं पालन करतात, काही जण वाचिक अहिंसेचं पालन करतात, काही जण मानसिक. मानसिक. मानसिक पर्यंत जाणारा जो व्यक्ती असतो तो उच्च कोटीचा असतो. उच्च कोटीचा असतो. थोडक्यात इथं उदाहरण कोणाचं देता येईल, कशी लोक असतात? जैन मुनी कोण? लोक, हा, जैन मुनी, जैन मुनी, जैन किंवा आपण त्याला थोडक्यात काय म्हणू शकतो, साधू संत. साधू संत. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, किंवा आपण सांगितलेले जैन मुनी असतील, गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, म्हणजे हे अतिशय उच्च कोटीचे अहिंसेचं पालन करणारे होते. आपल्याला तितकी होत नाही आपल्याच्यानं,
पण तितकी बघा, ज्यावेळी अशा अतिउच्च कोटीचे अहिंसेचं पालन करतात साधू संत ऋषी मुनी महात्मे, त्यावेळी त्यांना फळ काय मिळतं असं सांगितलंय ह्याच्यामध्ये बघा, आपल्या कशात पातंजली योग दर्शनामध्ये अहिंसेचं फळ काय सांगितलेलं आहे? आठवतं का? सगळ्या ह्याची फळं सांगितलेली आहेत, अहिंसेचं, सत्याचं, चौऱ्याचं. आता थोडक्यात चोरी करणे हा काय भाग झाला, कशामध्ये येतो तो? अस्तेयामध्ये. असते. अस्तेयाचं फळ काय सांगितलं? काय सांगितलंय पातंजली योग दर्शनात? की त्या व्यक्तीला भूमिगत असणारं धन दिसतं असं म्हटलेलं आहे, ज्यावेळी अस्तेयाची सिद्धी होते. आज सिद्धी प्रत्येक गोष्टीच्या असतात बरं का. यम नियमांच्या पण सिद्धी असतात, आसनांच्या पण सिद्धी असतात, प्राणायामाच्या पण सिद्धी असतात. आसन सुद्धा सिद्ध केले जातात, प्राणायाम सुद्धा सिद्ध केले जातात, तसंच यम नियम सुद्धा सिद्ध केले जातात आणि सिद्ध होतात सुद्धा. पण तसं तप करावं लागतं. म्हणजे ज्याप्रमाणे अस्तेयाचं असं सांगितलंय तसं आपण आता सध्या काय बघतोय, अहिंसा. अहिंसेचं काय फळ सांगितलंय आठवतंय का कुणाला? बघा, वाचलंय असेल आपण. आठवतंय कुणाला? आठवतंय का कुणाला? नाही आठवत आता. बरं. हे सुद्धा प्रामाणिक उत्तर आहे. बरोबर आहे का? आठवत नाही हे म्हणणं सुद्धा प्रामाणिक उत्तर आहे. ठीक आहे, बघा अहिंसे बाबतीत काय म्हणले, सर्व प्राणी त्याच्याविषयी वैरभाव त्याग करतात. आता आलं का लक्षात? प्रकाश पडला का डोक्यात? बघा आता, सर्व प्राणी, सर्व प्राण्यामध्ये मग कोण कोण येतं? मनुष्य पण येतो. मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे. मनुष्य प्राणी, मनुष्य प्राणी असतील किंवा मग इतर प्राणी, पशु, पक्षी, बरोबर आहे. आता समजा थोडक्यात एखादा ऋषीमुनी असेल तर त्याच्या डोक्यावरती नाग दाखवलेला असतो बघा, असं वर, गळ्यात. किंवा गळ्यात नाग असतात, सर्प असतात, किंवा अंगाभोवती असतात, किंवा असं सिंह सहजच वगैरे जवळ असतात. एखाद्या साधू संतांचे जर कोण आपले पूर्वज, आपले आजोबा वगैरे कोण जर सांगत असतील तर काय म्हणतात की त्यांच्या अंगावरती साप खेळायचे असं म्हणतात. म्हणजे त्यांची तपश्चर्याला बसली की त्यांच्या आजूबाजूला साप खेळायचे असं म्हणतात. म्हणजे काय होय, काय असेल तर बघा, साप हा कसा आहे, हिंस्र पशु हे आहे, सरपटणारा प्राणी आहे. प्राणीच म्हणतात त्याला, पण पशु नाही. सरपटणारा प्राणी आहे, हिंस्र आहे, आणि त्याचं वैर कुणाशी आहे? वैर तसं नाही त्याचा मनुष्याचं बी नाही. जर समजा आपल्याकडून काही चूक बोल झाली तर त्याच्या संरक्षणासाठी ते निसर्गाने दिलेलं आहे त्याला. त्याच्यावर पाय पडला तर त्यानं चावणारच. त्यानं सोडणार आहे का तुम्हाला? नाही. त्याला बघा, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याला जिथं बी असुरक्षित वाटतं त्या ठिकाणी तो हे करतो, फुतकारतो, असं बरोबर आहे, फळी मारतो. जिथं बी स्वतःला सुरक्षित करतो. जिथं असुरक्षित वाटतं तिथं तो फुतकारतो, फळा मारतो. म्हणजेच आता काय सांगितलं आपण, अहिंसेचं फळ सर्व प्राणी वैरत्याग. वैरभाग त्याग करतात. म्हणजे हा साप सुद्धा जरी तो शत्रू असला मानवाचा, तरी अशा साधू संतांच्या ह्याच्यामध्ये आला, सानिध्यामध्ये आला, तर तो सुद्धा त्याचा वैरभाव त्यागून टाकतो. किंवा
त्याच्याच भोवताली हे बसलेले दाखवतात बघा. वाघ बसलेला असतो, हिंस्र सिंह प्राणी. बसलेला असतो, गाय असते मागे. गाय असते का? मग हो. असं कसं होईल हो? गाय आणि वाघ एका ठिकाणी कसं बसतील बर? बसतील का ते? कुत्रा असतो, मोर असतो, साप असतो, ससा असतो, असं दाखवलेलं असतंय. बघितले का चित्र? बघितलेत का असे ऋषीमुनींचे? आहेत आहेत ना. बरोबर आहे. मग ते असं छान दिसावं म्हणून काढलेलं असेल का वर ते नाही. फोटो? सगळं प्राणी वगैरे दाखवावं कडनं, हरण दाखवावं, वाघ दाखवावं, असं असेल का ते? नाही. अहिंसा भाव म्हणजे दाखवण्यासाठी. अहिंसा भाव दाखवण्यासाठी म्हणजेच बघा कसं आहे, गाय पण असते आणि वाघ पण असतो. परंतु त्या महापुरुषाच्या सान्निध्यामध्ये आल्यामुळं ते वैरभाव त्याग करतात. म्हणजे सिंह सुद्धा गायीला खात नाही, साप सुद्धा माणसाला चावत नाही, साप सुद्धा सशाला खात नाही, आणि मोर सुद्धा सापाला खात नाही. अलग लक्षात. म्हणजे एकमेकांचे वैरी हे एकत्र आले तरी वैरभाव दाखतात. म्हणजे कसं, आता हे फळ जे आहे, अहिंसेचं फळ जे आहे ते कुणाला भेटलंय? समजा त्या साधूला भेटलेला आहे, संताला भेटलेला आहे त्या. पण मग यांना काय उपयोग आहे हो त्याचा? यांच्यावरती कसा परिणाम होईल मग? त्याच्या सानिध्यात आल्यामुळे. सानिध्यात आल्यामुळं म्हणजे बघा, एक हे आहे, वाटेनं जाताना एक खांब आहे, त्या खांबावरती एक बल्ब आहे. आणि त्या हो. बल्बाचा प्रकाश कुठपर्यंत पडणार आहे? त्याच्या अवतीभोवती पडतो, बरोबर आहे. मग त्याच्या खालून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, चांगला असेल, दुर्गुणी असेल, चोर असेल, शत्रू असेल, मित्र असेल, कुणीही जरी चाललं तर ती लाईट बंद होते का हो? आता हा नाही. चोर चाललाय, आपण बंद व्हावं असं म्हणते का कधी? नाही. 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 किंवा त्या लाईटचा प्रकाश जो जो व्यक्ती त्या सर्कलमध्ये येतो, त्या लाईटच्या प्रकाशाच्या सर्कलमध्ये जो जो व्यक्ती येतो, त्या त्या व्यक्तीला त्या प्रकाशाचा फायदा होतो, बरोबर आहे. मग तसंच या साधू संतांच्या रेंजमध्ये जे जे येतील, जे जे लोक तिथं जाऊन बसतील, त्या त्या लोकांना त्यांचा भाव, अलग लक्षात, त्यांच्या भावाचा फायदा त्यांना सुद्धा होतो. म्हणून हे हिंस्र पशु पक्षी सुद्धा एकमेकाचा वैरभाव त्यागून त्या साधू संतांच्या जवळ सानिध्यामध्ये राहतात. वावरतात. किंवा असं बघितलंय का बघा, ऐकलंय का बघा, आपण सहजच मालिकेमध्ये वगैरे दाखवलं जातं बघा, की साईबाबा वगैरे असतील तर त्यांच्या राहण्याच्या झोपडीमध्ये साप सोडला जातो. असं सिरियल मध्ये वगैरे पाहिले का तुम्ही? किंवा मीराबाईचं उदाहरण आहे, त्यांच्या ह्याच्यामध्ये विष कालवलं जातं खिरीमध्ये, बरोबर आहे. हो हो. तर सिद्ध, आता हे कशामुळं असे होते? सिद्धीमुळं हे प्राप्त झालेलं आहे सगळं. सिद्धी, वेगवेगळ्या सिद्धीमुळं ते प्राप्त झालेलं आहे. साप जरी सोडला तरी त्यांना चावत नाही, उलट त्यांच्या जवळ जाऊन बसतो, आलं हम्म. लक्षात. किंवा आपण हे सोडा, हे खूप मोठं उदाहरण झालं. आपण एक छोटं उदाहरण घेऊया, की एखादा व्यक्ती जर प्रेमळ असेल तर एखाद्या व्यक्तीला याच्याविषयी हे असतं बघा, म्हणजे सहसा तो कुण्या पशु पक्षाला किंवा प्राण्याला सहसा तो इजा करत नाही. आता समजा काही काही लोक कसे असतात बाबा, कुत्र जरी दिसलं की दगड फेकून मारतात. विनाकारण. मग ते आपल्या जवळ असेल नसेल, आपलं काय नुकसान केलेलं असेल किंवा नसेल, दिसलं की दगड फेकून मारतात, त्याचा पाय कसा लंगडा करता येईल ते बघतात, बरोबर आहे. परंतु हम्म. काही लोक असे असतात की ते कुत्रा आले की त्याला भाकर वगैरे टाकतात, आलं लक्षात. किंवा गाय, येणारी गाय असते, तिला भाकर देतात. किंवा मांजर असेल तर त्याला देतात. मांजर सुद्धा बघा, कोणाच्या पण जवळ जात नाही, हो. कोणाच्या पण जवळ जात नाही. जरी एकदा दोनदा जर त्या माणसानं दूध ठेवलेला असेल
त्यानं त्या माणसाचा भाव ओळखतं. म्हणजे त्या माणसापासून आपल्याला हानी नाही, हम्म. हा व्यक्ती आपल्याला हानी पोहोचवणार नाही असं तो ओळखतं ते मांजर सुद्धा. म्हणजेच आपल्या मनामध्ये त्या मांजराविषयी वाईट नाही. आलं का लक्षात? त्याच्यामुळं ते त्याच्या जवळ जाते. म्हणजे हे हे छोटे छोटे उदाहरणं सुद्धा आपण आपल्या जवळ वाघ येणार नाही सोडा, परंतु मांजर बरोबर. येऊ शकते. कुत्रा मांजर निश्चितच मांजर येऊ शकते. कुत्रा येऊ शकतो, मांजर येऊ शकते, गाय येऊ शकते. गाय येऊ बरोबर शकते, आहे. जनावर आपले बैल पाळीव प्राणी निश्चित येऊ शकतात. एक एक लोक तर पाळीव प्राण्यावर खूप प्रेम करतात, जीव असतो. म्हणजे चिमण्या, काही जण हो. चिमण्याला दाणे टाकतात. ते लोक सुद्धा त्यांच्या घरात भरपूर चिमण्या येतात. भरपूर आता काही काही जण कावळ्याला म्हणून हे टाकतात बघा. आता नवीनच एक प्रकार आहे का नाही, नवीन आहे का जुना आहे की, परंतु घरावरती हे ठेवतात. आता आमच्या एक गल्लीत एक माणूस आहे, तो रोजच तो पित्र म्हणून ते वरी हे ठेवतो, भात वगैरे टाकतो. असं नैवेद्य. सारखंच कावळे येतात हे करतो. आणि अक्षरशः सकाळी सकाळी 8-9च्या सुमारास कावळ्याची झुंडच्या झुंड त्याच्या घरावर येऊन बसते. झुंडच्या झुंड येऊन बसते. म्हणजे हा म्हणजे ते इतरांच्या घरावर का बसत नाही, त्या घरावर का बसतात? परंतु इतरांच्या घरावर बसल्यावर ते धोंडा पण मारू शकतात. परंतु त्यांनी ओळखलंय की ह्या घरावर बसल्यावर कोण धोंडा मारणार नाही. म्हणजे कसा भाव आहे? अहिंसेचा भाव आहे. अहिंसेचा. आलं का लक्षात? त्यामुळं ज्याच्या विषयी आपल्यामध्ये वैरभाव नाही, ती व्यक्ती आपल्या जवळ येत असते. ठीक आहे, असा भाव वेगळा विषय झाला तो. तसंच आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा अहिंसा, काया वाचा मने, या तिन्ही गोष्टीने कर्मचारी आणि अधिकारी दोघांनी पण अहिंसेचं जर पालन केलं तर सगळं व्यवस्थित चालू शकतं. चालू शकेल का? कार्यालयाचा स्वर्ग होईल. हं? कार्यालयाचा स्वर्ग तयार होईल, सुखी समाधानी सगळे. बरोबर आहे, छान आहे. तर सगळेच तसे झाले पाहिजेत, पण सगळे तसे होत नाहीत. नाही. परंतु एखादा जरी झाला तरी त्याचा परिणाम होत असतो बरं का, दुसऱ्यावरती. आता ह्याच्यावरून एक विषय आठवला म्हणून सांगतो बघा. एखाद्यावरती जरी झाला, एक व्यक्ती असा आहे की तो कधी शिव्या देत नाही, चांगलं वागतो, चांगलं बोलतो. मग एक व्यक्ती असा आहे की तो शिव्या दिल्याशिवाय बोलतच नाही, प्रत्येक शब्दामध्ये शिवी येते. परंतु ते दोघं ज्यावेळी संभाषण करतात किंवा ते दोघं एकत्र बसलेले असतात, बोलत असतात, त्यावेळी प्रत्येक शब्दागणिक, प्रत्येक वाक्यागणिक शिव्या देणारा सुद्धा तो व्यक्ती त्या चांगल्या शांत व्यक्तीशी बोलताना शांत बोलतो. एकही शिवी वापरत नाही. मला याचं आश्चर्य वाटतं. म्हणजे कुणाचा प्रभाव कोणावर झाला हो? सद्गुणी व्यक्तीचा प्रभाव झाला त्या दुर्गुणी व्यक्तीवर थोडक्यात. बरोबर आहे. सद्गुणी व्यक्तीचा प्रभाव दुर्गुणी व्यक्तीवर झाला. आणि तो ह्याच्यासोबत असताना सुपारी खात नाही, हा. चांगलं राहतो, चांगलं बोलतो, वाईट बोलत नाही, असा प्रभाव सुद्धा होत असतो. तुमच्या सुद्धा होतो होतो. जीवनामध्ये अनुभव आलेला आहे बरेच वेळेस. ठीक आहे, म्हणजेच सगळेच जण नाही झाले तरी 25% जरी लोकांनी अहिंसेचं पालन केलं तरी सुद्धा ऑफिसचा स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. ठीक आहे, पुढे बघूया आणखी. बघा, थोडक्यात वाचू थोडस म्हणजे लक्षात येईल परत एकदा. काया वाचा म्हणे इतरांना त्रास न देणे म्हणजेच अहिंसा होय. तसेच यात स्वतःलाही त्रास करून न घेणे हे सुद्धा समाविष्ट आहे. आता काही काही लोक स्वतः चिडतात, राग, आणि रागामुळं काय होतं, पुढच्याला पण हानी होते आणि स्वतःला पण हानी होते. दोघाला पण हानी होत असते बरं का रागामुळं. आणि या अहिंसेमुळं दोघं पण वाचतात, पुढचा पण वाचतो आणि स्वतः पण वाचतो. त्यासोबत काय म्हणले बघा आणखीन खाली, औद्योगिक क्षेत्रातील तणावाच्या कारणामध्ये आपण काय पाहिलं बघा, संघटनात्मक तणाव बघितलाय. त्याच्यामध्ये अहिंसा कसं उपयोगाला येईल, तर संघटनेतील संबंध व्यवस्थित नसतील तर ताण येणे, गटबाजी करणे, पुढे जाणारे साडपाय घालणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आता ह्या सगळ्या अहिंसेमध्ये येतात बघा.
गटबाजी करून एखाद्याला त्रास देणं किंवा पुढे जाणाऱ्याला त्रास देणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण अहिंसेच्या माध्यमातून टाळू शकतो. किंवा संघटनात्मक जे नेतृत्व आहे, आपल्या सहकाऱ्यांशी हुकुमशाही पद्धतीने वागणे. आता पहिला जो घटक आहे तो कर्मचाऱ्यामध्ये येतो. आलं लक्षात? दुसरा जो आहे तो कुणाला लागू होणार आहे? अधिकाऱ्यांना लागू होणार आहे. दुसरा म्हणजे कर्मचाऱ्यांशी हुकुमशाही पद्धतीनं न वागता तर तो लाडीगोडीनं वागला, परंतु थोडा कठोरपणा पण असायला पाहिजे. अतिशय लवचिक पण नको. पण वेळप्रसंगी अतिपात्रता अतिनम्रता पात्र होते भयाला, अशी एक कविता आहे. पूर्ण कविता मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर सांगा. म्हणजेच अतिनम्रता पण कोण्या कामाची नाही. थोडस कठोर असलं पाहिजे आणि अतिशय हुकुमशाही पद्धतीने न वागता जितकं शक्य आहे तितकं गोड बोलून काम करावं. जिथं होत नाही तिथं हुकुमशाही थोडीफार वापरली तरी चालेल. त्यासोबत अंतर्गत कलह कामगारामध्ये तसेच समूह समूहामध्ये एकमेकाबद्दल द्वेषाची भावना न ठेवणं, निंदा, नालस्ती, चुगली, लावालावी अशा गोष्टी न करणं. काही काही कर्मचाऱ्यांना अशी सोय असते, ते सगळ्यासोबतच असतात. ज्याच्यासोबत आहेत त्याच्यासोबत चांगलं बोलतात, त्याच बोलतात. आणि ज्याच्यासोबत आहेत त्याच्यासोबत बोलताना दुसऱ्याला शिव्या देतात. म्हणजे कोणाला? त्याचा शत्रू जो आहे त्याच्याबद्दल. आणि हे अशी माणसं कोणाचीच नसतात. ज्याच्यापाशी जाईल त्याच्यापाशी त्याच्या शत्रूपाशी तिथं, म्हणजे हा भाग कशामध्ये आहे? निंदेमध्ये आहे बघा. काय काय लोकांना निंदा करायला आवडते. म्हणजे काय हो? याचं त्याला सांगायचं. एखाद्याविषयी वाईट बोलायला आवडतं. म्हणजे एकमेकांना आपण थोडक्यात काय म्हणतो बघा, आपल्या गावरान भाषेमध्ये काय म्हणतो? एकमेकाचं कुटण खात बसलेत म्हणून. बरोबर आहे का? लक्षात? म्हणजे काही लोकांना इतरांविषयी, त्याच्या जीवनात काय झालं किंवा तो कसा वागतोय, तो काम कसं करतोय, हे उगाचच बोलत बसणं, हे सुद्धा चुकीचं आहे. एकमेकांची निंदा करणं हे सुद्धा अहिंसेमध्ये येतं. त्यासोबत एकमेकांविषयी द्वेषाची भावना ठेवू नये. द्वेषभाव किती वेळ असावा? काही वेळापुरता. कारण कर्मचारी आपण खूप दिवसांसाठी असतो तिथं, रिटायर होईपर्यंत असतो. त्याच्यामुळं मग एखाद्या व्यक्तीविषयी राग किती दिवसापुरता ठेवायचा? मग बघा ते काय होतं, राग एखाद्या विषयी ठेवला तर तो त्रासदायक होतो वरचेवर दिवसेंदिवस. परंतु त्याच्यावरती एखादा तोडगा काढला आणि तो राग मिटवला तिथंच, एखाद्याची चूक असेल तर तो राग मिटवला की, समजा आजच काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि परत तुम्ही उद्या ऑफिसमध्ये गेलात आणि उद्याच काहीतरी त्याचं शंका समाधान करून, निरसन करून राग मिटवलात आणि एकमेकाच्या मनातली भावना मिटवली की मग परत तुम्ही छान वागता. परंतु तो राग तसाच मनात धरून तसंच वागत असाल तुम्ही, एक दिवस गेला, 2 दिवस गेले, मग काय काही जण कसं करतात बघा, 5-6 दिवस झाले की मग बोलतात, आणखी एकमेकाच्या जवळ येतात, राग जातो. काय काही जण 15 दिवसानं जातात, काही काही जण महिन्यानं जातात. परंतु एवढे दिवस जे आहेत ते कशामध्ये गेले? मग आकाशामध्येच गेले. एवढे दिवस कशामध्ये गेले? ताणतणावामध्ये गेले. ताणतणावामध्ये आकाश. बरोबर आहे. एवढे दिवस उगाचच एकमेकाबद्दल द्वेष मनामध्ये व्यक्त करत, एकमेकांच्या मनामध्ये त्रास व्यक्त करत घातले आपण. परंतु तीच गोष्ट एकाच दिवसामध्ये मिटवली तर ते आपल्यासाठी चांगलं ठरणार आहे, त्यांच्यासाठी पण आणि आपल्यासाठी पण. विनाकारण ताणतणावामध्ये न राहणं हे सुद्धा या ठिकाणी टाळता येतं. ठीक आहे. त्यासोबत आणखी काय म्हणले बघा, अहिंसा परमो धर्म आणि धर्म हिंसा तथैवच. आपण फक्त पुढलंच एवढं वाचतो, ऐकतो, पाहतो, बोलतो, काय काय कुठेही आपल्याला ऐकण्यात येतं अहिंसा परमो धर्म. याच्या पुढलं कधी वाचले का तुम्ही? कुठं वाचले का? नाही नाही. काय म्हणजे पुढचं वाक्य काय होतं? धर्म अहिंसा तथैवच. बरोबर आहे. म्हणजे आता आपण सुरुवातीला सुद्धा म्हटलं होतं की त्रास देणाऱ्यापेक्षा त्रास सहन करणारा कसा आहे?
त्याला जबाबदार आहे. बरोबर आहे. आपला अधिकारी आहे म्हणून कुठवर सहन करायचं ते. किंवा इतर कर्मचारी आहेत किंवा इतर लोकांची मनं राखायची म्हणून ते कुठवर सहन करायचं. म्हणजे अन्याय किती सहन करायचा, अन्याय सहन किती करायचा, याला कुठंतरी मर्यादा असली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच आपल्यावर अन्याय होतोय त्याचा सुद्धा आपल्याला प्रतिकार करता आला पाहिजे. एखाद्याचं मन राखायचं ठीक आहे थोडंफार, परंतु ते जर त्रासदायक अतिशय, आता बघा काही काही लोक कसं असतात बघा, एखाद्याला मदत तर करतात, त्याची घडी बसवतात, मदत करतात, कामाला लावतात, आणि तेच गुन्हा काय करतात त्याच्याकडून अतिरिक्त काम करून घेतात किंवा त्यांच्या ह्याच्यातलं काम करून घेतात. बरोबर आहे का? बरोबर आहे. त्यांच्यासारखी कामं करून घेणे असे विषय त्याच्यामध्ये येतात. म्हणजे हा त्या ह्याला जाऊन जातो. अरे ठीक आहे मदत केली, पण हे असं करून घेणं चुकीचं आहे. म्हणजेच तो आपल्याला त्यानं मदत केली म्हणून ह्या एका उपकारापोटी तो त्याची कामं करत असतो, परंतु तितकंही आपण सहन करू नये असं तिथं म्हणायचं आहे. आपल्यावर जर त्रास होत असेल तर त्याच्या विरोधात आपण उभं राहणं हे सुद्धा गरजेचं आहे. आपण त्रास करून न घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे हिंसा ही सुद्धा काही प्रमाणामध्ये गरजेची आहे. समजा आता बघा, आपलं कोण, येशू ख्रिस्त, त्यांना खेडे मारेपर्यंत सुद्धा हे झाले ते, परंतु आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येक देवी देवतेच्या हातामध्ये शस्त्र आहे बघा. आहे, प्रत्येक देवी देवतेच्या हातात शस्त्र आहे. म्हणजे जर सांगून ऐकून बोलून होत नाही तिथं, मग तिथं काही वेळेला शस्त्र पण कामाला येतं. शस्त्रच बाजूला ठेवून पूर्णच असं हे करायचं म्हटलं तर मग ते पण धोक्याचं आहे. कधी कधी ते पण धोक्याचं ठरू शकतं. म्हणून अशी कोणती देवता आहे का तिच्या हातामध्ये शस्त्र नाही? प्रत्येक देवतेच्या हातामध्ये काही ना काही शस्त्र आहे. कुणाच्या हातात गदा आहे, कुणाच्या हातात चक्र आहे, कुणाच्या हातात त्रिशूळ आहे, कुणाच्या हातात तलवार आहे, कुणाच्या हातात बाण आहे, काही ना काही आहे. म्हणजेच ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे आपल्यावर ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळेस आपण उभं राहिलं पाहिजे. ठीक आहे, पुढे आणखीन काय म्हणले बघा. पुढचा एक आहे सत्य. याच्याविषयी काय बोलता येईल आपल्याला? खोटं न बोलणे, त्यासोबत प्रामाणिक असणे हे सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये गरजेचं आहे. म्हणजे काय, आता थोडक्यात आपल्या कामाविषयी प्रामाणिक असणे. आपल्याकडे कुणी बघत नाही किंवा काय काही जण काय करतात, अधिकारी आले की तेवढंच अधिकारी पुढं दाखवतात, मी काम करतोय असं दाखवतात, आणि अधिकारी निघून गेला की झालं निवांत, झालं बरं झालं बाबा गेले एकदाचे, असं पण होतं. परंतु हे योग्य ठरणार नाही, हे आपल्या संस्थेसाठी चांगलं नाही. म्हणजेच सत्य म्हणजे फक्त खोटं बोलणे इतकंच सत्य आहे का? खोटं न बोलणे इतकंच सत्य आहे का? तर नाही. प्रामाणिक असणं, स्वतःविषयी प्रामाणिक असणं, एकनिष्ठ असणं, आपल्या कामाविषयी प्रामाणिक असणं, एकनिष्ठ असणं हे सुद्धा एक प्रकारचं सत्यच आहे. बरोबर आहे. त्यासोबत आता बघा काय म्हणले आणखीन, प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण होते. बघा, भरपूर कर्मचारी आपल्या ह्याच्यामध्ये असतात काम करणारे, परंतु एक अधिकारी आणि एक कर्मचारी यांचं असं नातं असतं, घनिष्ठ नातं असतं बघा. असतं का? हो हो. असा एखादा कर्मचारी असतो की त्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्याचं आणि त्या कर्मचाऱ्याचं घनिष्ठ नातं असतं, विश्वास असतो. एकमेकावरती विश्वास विश्वास असतो एकमेकावरती 100%. अत्यंत विश्वास असतो. का असतो? तर त्याचा जो प्रामाणिकपणा आहे त्याच्यामुळं. मग
आता बघा, दोन कर्मचारी आपण इथे ठेवूया. एक आहे विश्वासू आहे, प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे. दुसरा आहे कामचोर आहे, अप्रामाणिक आहे, अकष्टाळू आहे. मग अधिकाऱ्यांचे दोघांमधील संबंध कसे असतील? एका प्रती चांगले असतील, एका प्रती वाईट असतील, हम्म. त्रासदायक असतील. म्हणजे दुसऱ्याला हा अधिकारी जो अप्रामाणिक आहे त्याला तो कसं बोलणार आहे? चांगलं बोलेल का तो? नाही. मृदुवाणीत बोलेल का? नाही. बोलणार नाही. कठोरवाणीतच बोलणार आहे. कठोरवाणीतच त्याच्याकडून काम करून घेणार आहे, त्याला दाब देणार आहे. अशा गोष्टी म्हणजे आपण कामातील ताणतणावामध्ये काय म्हणलं, अधिकाऱ्याचं वर्तन हे सुद्धा ताणतणावाला जबाबदार आहे म्हणलं कर्मचाऱ्यांच्या. परंतु हा जर प्रामाणिक असेल, सत्यवान असेल, तर त्याला अशा बोलण्यापासून तो साहजिकच, अशा ह्या ताणतणावापासून तो साहजिकच दूर राहील का हो? बरोबर आहे. नक्कीच. तो जर प्रामाणिक असेल तर नक्कीच तो त्या अधिकाऱ्याच्या फेवर मध्ये राहील. आणि अधिकाऱ्याला कळतं पण, अधिकारी ओळखतात लगेच कोणता माणूस कसा आहे. आणि ते एकदा ओळखलं की ते पुन्हा बरोबर कॅच करतात. म्हणजे समजा चुकून जरी त्याच्याकडून काही झालं, त्या प्रामाणिक व्यक्तीकडून चुकून जरी काय झालं तरी त्याला काय म्हणत नाही. बरोबर आहे का? हो हो. आणि एखादा अप्रामाणिक असेल आणि त्याचं खरंच झालं असेल तरी त्याला काही ना काही म्हणतात. म्हणजे शेवटी विषय कुठे येऊन थांबतो? प्रामाणिकपणावरती विषय येऊन थांबतो. म्हणजेच सत्याचं जे पालन करतात त्यांना अशा त्रासापासून, अशा ताणतणावापासून दूर राहता येतं. ठीक आहे, बघूया मग बाकीचा भाग. बरेच विद्यार्थी आता गेलेले आहेत.